मतदारसंघाची येत्या 23 एप्रिलला मतदान होते। आज जाहीर प्रचार सभा या निमित्तानं इथं उपस्थित असणारे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादाने आजची सभा पार पडते असे आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ज्यांचं माझ्यावरती आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेबांवरती व आपल्या मतदारसंघावरती भरपूर प्रेम आहे असे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या सर्वांच्या लाडक्या त्यांचं अतिशय ऋणानुबंध आमच्या परिवाराशी जुळला आहे अशा नामदार पंकजाताई मुंडे आपल्या सर्वांचे पालक जिल्ह्याचे प्रमुख आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब विधान परिषदचे सभापती आपले मार्गदर्शक आदरणीय रामजी शिंदे साहेब उपस्थित आपल्या सर्वांचे आवडते लोकप्रिय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार माझ्या भगिनी मोनिकाताई राजाई आमदार विक्रमदादा पाचपुते आपल्या सर्वांचे आवडते हिंदू धर्मरक्षक आमदार संग्राम भैया जगताप आमदार विठ्ठलरावजी लंगे साहेब आमदार अमोलजी खताळ साहेब उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजयजी चौधरी साहेब संघटक मंत्री रवीजी अनासपुरे साहेब आदरणीय सुभाष पाटील साहेब सचिव दादा कदम जिल्हा अध्यक्ष दिलीपजी भानसिंग साहेब RPI आठवले गट अध्यक्ष सुरेंद्रजी थोरात साहेब महापौर ज्योतिताई गाडे आपल्या सर्वांच्या आवडत्या आमदार स्नेहलताताई कोल्हे आदरणीय चेअरमन नामदेवरावजी पांडुरंग ढोकणे काशीनाथ लवंडे साहेब उपस्थित असणारे आपल्या गेल्या 2 दिवसापासून आपल्यासाठी जे फिरतायत असे विधान परिषद आमदार आदरणीय प्रसादजी लाड साहेब जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय अरुणजी तनपुरे साहेब उपस्थित संपूर्ण व्यासपीठ व समोर बसलेले सर्व आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्यावरती प्रेम करणारे सर्व कुटुंबातले सदस्य आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत या निमित्तानं करतो। आज आपण माझ्यासोबत खंबीरपणे उभा आहेत। खरं म्हणजे आज या प्रांगणामध्ये सर्व काही आहे पण माझे वडील आज माझ्यासोबत नाही आहेत पण माझ्या वडिलांच्या रूपाने आज ही समोर बसलेली सर्व जनता कुटुंबासारखी माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे। गेल्या 30 वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये कर्डिले साहेबांनी प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपलं स्वतःचं घर तयार केले। कुठलंही सुख असो दुःख असो प्रत्येकाच्या कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी साहेब हजर राहिले उपस्थित असले। हा प्रवास साहेबांचा ह्या 30 वर्षाच्या काळामध्ये राजकारणाच्या पलीकडे प्रत्येकाशी एक भावनिक नाळ प्रत्येकाशी साहेबांची जुळल्या गेलेली। आज हीच नाळ खरं म्हणजे साहेबांनी आणि तुमची आणि माझी जोडून दिलेली आहे। मी आपल्याला विश्वास देतो ही नाळ माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी कधीच तुटून देणार नाही। आज मी माझं दुर्भाग्य समजतो की मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात करतोय पण माझे वडील आज माझ्या सोबत नाहीत। भविष्यामध्ये अनेक गोष्टी घडतील। आयुष्याचा प्रवास भरपूर मोठा आहे पण मात्र प्रत्येक मुलाला जेव्हा आपल्या जीवनामध्ये काहीतरी केल्याच्या नंतर
एक वडिलांकडे पाहून जेव्हा आपला मुलगा काहीतरी करतो, प्रत्येक वडिलांना अभिमान वाटतो. आज मात्र तो अभिमानाचा चेहरा मला माझ्या आयुष्यामध्ये कधी दिसणार नाही. पण आज इथे साहेब आपल्यामध्ये नाहीत, पण मला माहिती आहे की प्रत्येकाच्या हृदयामध्ये साहेब जिवंत आहेत आणि कायम स्वरूपी राहणार आहेत. आज या गोष्टीत माझं भाग्य आहे की माझ्या या राजकीय जीवनामध्ये साहेबांनी कमवलेला, घडवलेला, सांभाळलेला प्रत्येक माणूस शून्यातून जे साहेबांनी आज विश्व जनतेच्या रूपात तयार केलं, आज हे सर्व माझ्या सोबत कुटुंबातल्या सदस्यासारखं गेल्या 6 महिन्यापासून रात्रंदिवस एक करून काम करते. आपल्या सर्वांच्या वतीने प्रथमतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो. जोरदार टाळ्या वाजून की त्यांनी ही संधी आज मला दिली. त्यांचे आणि कर्डिले साहेबांचे कसे संबंध होते, आज मी किती भाषणात उल्लेख केला, शब्दात सांगितलं तरी त्याची कोण तुलना कशामध्येच होऊ शकत नाही. मुख्यमंत्री साहेबांकडे कधीही जायचं असलं तर साहेबांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद यायचा. कधीही साहेब नगर जिल्ह्यामध्ये येणार असले, साहेबांना कळालं की ते त्यांना आवर्जून फोन करायचे, मेसेज टाकायचे की साहेब तुम्हाला काही झालं तरी 2 मिनिटं तरी नाश्त्याला, चहाला घरी यावं लागेल. एक वेगळे ऋणानुबंध हे साहेबांशी, मुख्यमंत्री साहेबांशी जुळले गेलेले होते. आणि साहेबांचा राजकीय प्रवास पाहून भविष्यामध्ये या मतदारसंघामध्ये साहेबांना कायम स्वरूपी जिवंत ठेवायचं, त्याकरता खरं म्हणजे त्यांनी मला आज ही संधी दिलेली आहे. 2009 मध्ये जेव्हा पहिल्यांदा नगर, राहुरी, पाथर्डी मतदारसंघ एकत्र आला, तो दिवस मात्र आपण कुणीच कधी विसरू शकत नाही. आज हे दिवस आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये सर्वात जास्त मोठं योगदान कोणाचं असेल तर स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांचं आहे की त्यांनी त्यावेळी आपल्या राजकीय जीवनाला मार्ग दाखवला आणि पूर्ण या 17 वर्षाचा प्रवास या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. आज नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व सुजयदादा तर आपल्या कुटुंबातले सदस्य आहेत. वडील समान भावासारखं त्यांनी प्रेम मला दिलेलं आहे. आणि पंकजाताई आज माझ्यासाठी खास इथं उपस्थित